नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे 50 असे सामान्य ज्ञानवरील क्वेश्चन आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरुवात करूयात. पण चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, क्वेश्चन क्रमांक 1 पहा. देशातील सती प्रथा व बालविवाह या प्रथांना सर्वप्रथम खालीलपैकी कोणी विरोध केला? तर मित्रांनो, राजा राममोहन राय यांनी देशातील सती प्रथा व बालविवाह या प्रथांना सर्वप्रथम विरोध केला. क्वेश्चन क्रमांक 2 राजघटनेतील कलम 12 आणि 35 कशा संदर्भात आहेत? तर मित्रांनो, 12 ते 35 जे राज्यघटनेतील कलम आहेत ते मूलभूत अधिकाराशी संबंधित आहेत. तर मित्रांनो, हे जे क्वेश्चन आहेत भरपूर वेळा बऱ्याचशा क्वेश्चन पेपरमध्ये रिपीटेडली विचारलेले गेलेले क्वेश्चन आहेत. तर मित्रांनो, हे 50 क्वेश्चन आपल्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट राहणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला नक्की लाईक करा. क्वेश्चन क्रमांक 3 पहा. मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शाईचा वापर केला जातो? तर मित्रांनो, सिल्वर नायट्रेट या शाईचा वापर मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यासाठी केला जातो मित्रांनो. क्वेश्चन क्रमांक 4 पहा. कोणत्या कलमांतर्गत भारताच्या महान्यायवादाची निवड केली जाते? तर मित्रांनो, कलम 76 नुसार भारताच्या महान्यायवाद्याची निवड केली जाते. प्रश्न क्रमांक 5 पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर चादरीसाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सोलापूर हे जे शहर आहे मित्रांनो, ते चादरींसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. भारतीय राजघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे? तर मित्रांनो, मूलभूत कर्तव्ये एकूण 11 आहेत, ज्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, राष्ट्रीय क्रीडा दिन हा 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8 पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी अतिदक्षिणेकडील कोणता जिल्हा आहे? तर मित्रांनो, या जिल्ह्यांपैकी सर्वात अलीकडील जिल्हा तर मित्रांनो सिंधुदुर्ग आहे. हा जिल्हा सर्वात अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. चंद्रयान-2 खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आले? तर मित्रांनो, श्रीहरिकोटा येथून चंद्रयान-2 हे आपल्याला प्रक्षेपित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 10 पहा. आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धांमध्ये सलग 6 सुवर्णपदक जिंकणारी हिमा दास खालीलपैकी कोणत्या राज्याची रहिवासी आहे? तर मित्रांनो, हिमा दास जी 6 सुवर्णपदक जिंकली होती ती आसाम या राज्यातून येते. प्रश्न क्रमांक 11 पहा मित्रांनो. राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? तर मित्रांनो, मुख्यमंत्री हा राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक 11 पहा. खालीलपैकी कोणत्या रोगाचा विषाणू केवळ मानवामध्येच आढळतो? तर मित्रांनो, पोलिओ हा जो विषाणू आहे तो केवळ मानवामध्येच आढळतो. बाकी रेबीज, ट्युबरकुलोसिस हे जे आजार आहेत ते मित्रांनो प्राण्यांना सुद्धा होतात. प्रश्न क्रमांक 12 पहा. अमरावती येथे श्रद्धानंद छत्रालय कोणी सुरू केले? तर मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छत्रालय सुरू केले. प्रश्न क्रमांक 13 पहा. खानदेश एक्सप्रेस रेल्वे खालीलपैकी कोठून कोठेपर्यंत धावते? तर मित्रांनो, खानदेश एक्सप्रेस ही आपल्याला माहित आहे मुंबई ते भुसावळ या एक्सप्रेस वेने धावते. प्रश्न क्रमांक 14 पहा. हाफकिन इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोठे आहे? तर हाफकिन इन्स्टिट्यूट मित्रांनो मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा. महाराष्ट्रात एकूण नगरपालिकांची संख्या किती आहे? तर टोटल महानगरपालिकांची संख्या मित्रांनो 27 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा. अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय कोणत्या संघटनेने सुरू केले? तर मित्रांनो, प्रार्थना समाज या संघटनेने अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय सुरू केले. प्रश्न क्रमांक 17 पहा. मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 18 पहा. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर मित्रांनो, भारतात केंद्रीय कॅबिनेटचे जे बैठकीचे अध्यक्षस्थान असतात ते अध्यक्ष पंतप्रधान हे असतात. प्रश्न क्रमांक 19 पहा. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर खंडपीठ नाही असं विचारले तर नवी मुंबई येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. बाकी औरंगाबाद, नागपूर आणि पणजी येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा. जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो,
अतिशय रिपीटेडली क्वेश्चन आहे मित्रांनो हा. 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21 पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे, आरबीआयचे. प्रश्न क्रमांक 22 पहा. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? तर मित्रांनो, नॅशनल हायवे नंबर 6 हा जो आहे तो मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. तर मित्रांनो, याची किती किलोमीटर लांबी आहे ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू होते? तर मित्रांनो, महाराष्ट्राचे महसुली वर्ष हे आपल्याला माहित आहे 1 ऑगस्टला सुरू होते. बरेच विद्यार्थी मित्रांनो 1 एप्रिल हा ऑप्शन सिलेक्ट करतात, पण हे रॉंग आहे मित्रांनो. महसुली वर्ष मित्रांनो 1 ऑगस्टला सुरू होते. प्रश्न क्रमांक 24. मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठीचा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार नागरिकांना कोणत्या कलमाद्वारे बहाल करण्यात आला आहे? तर मित्रांनो, कलम 32 नुसार मूलभूत अधिकारांचे संरक्षणाचा मित्रांनो घटनात्मक अधिकार नागरिकांना दिला आहे कलम 32 नुसार. प्रश्न क्रमांक 25 पहा. पुलित्झर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दिला जात नाही? तर मित्रांनो, उद्योग क्षेत्रासाठी दिला जात नाही. तर मित्रांनो, कादंबरी लेखन, वृत्तपत्र, बातमीदारी या क्षेत्रासाठी पुलित्झर हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 26 पहा. मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर मित्रांनो, मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण हे 9% इतकं असतं. प्रश्न क्रमांक 27. विजेच्या दिव्याखाली तारेत म्हणजेच फिलामेंट मध्ये कोणता धातू असतो? तर मित्रांनो, भरपूर वेळा रिपीटेडली क्वेश्चन आहे. टंगस्टन हा धातू असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदयुक्त युतीमध्ये व यकृतामध्ये साठवले जाते? तर मित्रांनो, ड जीवनसत्व जे आहे ते मित्रांनो मेदयुक्त युतीमध्ये व यकृतामध्ये साठवले जाते. प्रश्न क्रमांक 29. बँकांकडून 150 दिवसापर्यंतच्या मुदतीसाठी खालील प्रकारे कोणत्या प्रकारचे कर्ज दिले जाते? तर मित्रांनो, 150 दिवस 150 दिवसांसाठी दिले जाणारे कर्ज मित्रांनो अल्पकालीन कर्ज असते. प्रश्न क्रमांक 30 पहा. राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला? तर मित्रांनो, अतिशय रिपीटेडली क्वेश्चन आहे हा. तर कर्नाटक या राज्याने मित्रांनो कृषी आधारित अर्थसंकल्प जाहीर केला होता. प्रश्न क्रमांक 31 पहा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर मित्रांनो, 1962 साली MIDC ची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 32 पहा. इसवी सन 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहास स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? तर मित्रांनो, अवंतिकाबाई गोखले यांनी मिठाच्या सत्याग्रहाचे स्त्रियांचे जे नेतृत्व होते ते केले होते. अवंतिकाबाई गोखले यांनी. क्वेश्चन क्रमांक 33 पहा. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो, पुणे या शहराला सांस्कृतिक राजधानी तसेच मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 34 पहा. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे? तर मित्रांनो, कलम 21A नुसार मित्रांनो 6 ते 14 वयोगटातील जे सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षणाची तरतूद केली आहे. क्वेश्चन क्रमांक 35 पहा. जगातील सर्वाधिक 19 कोटी सदस्य असणारा राजकीय पक्ष कोणता? तर मित्रांनो, 19 कोटी सदस्य असणारा राजकीय पक्ष भाजप हा ठरला आहे मित्रांनो. नुकताच मित्रांनो 2019च्या पोलनुसार जगातील सर्वाधिक 19 कोटी सदस्य असणारा राजकीय पक्ष ठरला आहे. प्रश्न क्रमांक 36. बायोगॅसमध्ये कुठला वायू हा विपुल प्रमाणात असतो? तर मित्रांनो, CH4 म्हणजेच मिथेन हा वायू मोठ्या प्रमाणात बायोगॅसमध्ये असतो. प्रश्न क्रमांक 37. राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. तर मित्रांनो, कोणाच्या सल्ल्याने करू शकतात हे आपल्याला क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात ते पंतप्रधानांच्या सल्ल्याने. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? तर मित्रांनो, चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य होते. तर मित्रांनो, आपण पक्ष आणि त्यांचे संस्थापक त्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. 3 मिनिटाचा व्हिडिओ होता. अतिशय सुंदर आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तो पहा. मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला खरंच इम्पॉर्टंट अशी माहिती आपल्या चॅनलवरती पुरवली जाईल.
व्हिडिओला मित्रांनो लाईक करत चला, आपल्या मित्रांमध्ये शेअर करत चला. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39 पहा. स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते? तर मित्रांनो, स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना आयाम ही जी राशी आहे ती मित्रांनो कमी होते. प्रश्न क्रमांक 40. ताजमहालाच्या बांधकामासाठी संगमरवर कोठून आणला गेला? तर मित्रांनो, मकराना मकराना या ठिकाणाहून ताजमहालाच्या बांधकामासाठी संगमरवर हा दगड आणण्यात आला. प्रश्न क्रमांक 41 पहा. भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणती साली झाली? तर मित्रांनो, 1951 ते 1956 या साली भारताची पहिली पंचवार्षिक योजना झाली. तर मित्रांनो, हा क्वेश्चन अतिशय वेळा विचारला गेलेला आहे. पंचवार्षिक वरती मित्रांनो आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन्स हे नक्की पाहायला भेटतील. तर मित्रांनो, क्वेश्चन क्रमांक 42. भारतीय राज्यघटना टिंब-टिंब रोजी स्वीकारण्यात आली. तर मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपल्याला भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण होते? तर मित्रांनो, पुरवठा न बदलता मागणी वाढणे हे कारण मित्रांनो महागाई वाढण्याच्या एक महत्वाचं कारण आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44. 7वा वेतन आयोगामध्ये महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्याला किती टक्के पगारवाढ देण्यात येणार आहे? तर मित्रांनो, 7वा वेतन आयोगानुसार आपल्याला माहित आहे 23% इतका मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यात आला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 45 पहा. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात टिंब-टिंब या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यात अनुसूचित जमाती व जाती व जमाती या जी लोकसंख्या आहे मित्रांनो यांची ती पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 46. नुकतीच भारताच्या दिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो, रोहित शर्मा यांची निवडणूक करण्यात आली. हे आपल्या सर्वांना तर माहीतच असेल. प्रश्न क्रमांक 47 पहा. नुकतेच निधन झालेले जनरल बिपिन रावत भारताचे कितवे सी-डी-एस होते? तर मित्रांनो, भारताचे पहिले सी-डी-एस म्हणून ओळखले जाणार आहे. तर मित्रांनो, हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाण्याची भरपूर शक्यता आहे मित्रांनो. बिपिन रावत हे भारताचे पहिले सी-डी-एस होते. प्रश्न क्रमांक 48 पहा. सध्या भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार कोण आहे? तर मित्रांनो, विराट कोहली हा मित्रांनो कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होता. तसंच जर अपडेटेड आपलं पाहायचं झालं तर आता तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 49 पहा. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती? तर मित्रांनो, काबूल ही जी आहे ती मित्रांनो या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 50 आणि शेवटचा क्वेश्चन. अमेरिकन सेनेने किती वर्ष अफगाणिस्तानमध्ये वास्तव्य केले, ज्यानंतर पुन्हा तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला? तर मित्रांनो, 20 वर्ष हे राईट आन्सर आहे. तर मित्रांनो, 50 क्वेश्चन अतिशय इम्पोर्टंट आहेत मित्रांनो. तुम्हाला जर याची पी-डी-एफ हवी असेल तर मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.